मुळातच आज भारताचा स्वातंत्र्य दिन आहे आणि भारताला स्वातंत्र्य मिळवण्यासाठी ज्या स्वातंत्र्य सेनानींनी अनेकांनी आपलं बलिदान दिलेलं आहे त्यांना पहिल्यांदा मी आदरांजली व्यक्त करतो, त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करतो आणि आपल्या सगळ्या भारतीयांसाठी सगळ्यात आनंदाचा आजचा दिवस आहे। त्या दिवशी मी स्वातंत्र्य दिनाच्या सगळ्याच सोलापूरवासियांना आणि अख्ख्या महाराष्ट्रातल्या जनतेला मनापासूनच्या शुभेच्छा देतो। सोलापूरकरांच्या दृष्टीने अनेक गोष्टी आपण सांगितलेल्या आहेत, मात्र एक प्रश्न सोलापूरकरांचा पडला की साधारणतः अमेरिकेने टेरिफ लावल्यामुळे 250 कोटी रुपयांची निर्यात जी ती असा एक प्रश्न सोलापूरच्या निर्यातदारांसमोर आहे। काय तोडगा काढला जाईल, काही आपण मागणी करणार का पालकमंत्री? आता ह्या देश पातळीवरचे आंतरराष्ट्रीय विषय आहेत, परंतु आदरणीय मोदींचं सरकार सक्षम आहे, त्याच्यावर मार्ग काढले जातील आणि कालांतराने बदललेली परिस्थिती आपण पाहाल। अतिवृष्टी जे जिल्ह्यात अनेक ठिकाणी झालेले शेतकरी जे ते आशेनं बघतायत आपल्याकडे सरकार म्हणून काहीतरी मदत त्यांना मिळेल अशी अपेक्षा केली जाते। आपण काही पाहणी करणार? नाही, अतिवृष्टी ज्या ठिकाणी झाली त्यासाठी कलेक्टर महोदयांचं लक्ष आहे, ते माहिती घेत आहेत, पंचनामे चालू आहेत। आवश्यकता भासली तर मी स्वतः त्या अतिवृष्टी झालेल्या ठिकाणी पाहणीसाठी मी स्वतः पण जाईन। त्यामुळे शासन कायम शेतकरी बांधवांच्या पाठीशी आहे आणि याही प्रसंगामध्ये शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी उभं राहील। सोलापूर मुंबई विमान सेवेचा उडान योजनेअंतर्गत योजना लागू होणार आहे, कशा पद्धतीने किती दिवसात ती योजना लागू होऊ शकते आणि किती विमान सेवा कधीपर्यंत सुरू? आपल्या सगळ्या सोलापूरवासियांचा स्वप्न कदाचित काही दिवसातच तुमचा प्रश्न संपणार आहे की जो प्रत्येकाला आपण विचारता की कधी विमानसेवा मुंबई पुण्याची चालू होईल। त्या दृष्टीनं माननीय मुख्यमंत्री महोदयांनी नुकत्याच झालेल्या कॅबिनेटच्या बैठकीमध्ये निर्णय घेतला। वायबिलिटी गॅप फंडिंगचा निर्णय आता झालेला आहे आणि पुण्या मुंबई किंवा आणखीन काही विमान उड्डाणं करण्यासाठी सोलापूरमधनं तयार होतील, त्याचा प्रश्न जवळजवळ निघालेला आहे आणि इतिवृत्त फायनल व्हायच्या अगोदर सोमवारीच आपण त्याचा GR काढतोय आणि तो आपण दिल्लीला पाठवतोय। आदरणीय मुरली मोहोळ जी आपले केंद्रीय उड्डाण राज्यमंत्री आहेत, ते त्याच्यावर तातडीनं कारवाई करतायत आणि आपल्या सगळं व्यवस्थित घडलं तर जे आपल्याला अपेक्षित आहे त्या दिवशी ही उड्डाण सेवा चालू होईल।